नमस्कार मित्रमंडळींनो, रेशीमगाठ या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत. तुम्हाला या चॅनलवर रोज कथेचे काही भाग पाहायला मिळणार आहे. तेव्हा खूप इंटरेस्टिंग अशी कथा मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तेव्हा वेळ न घालवता सुरुवात करूया कथेला. गोवा, अथांग सागर, बाजूला वाळूवर खेळणारी छोटी छोटी मुलं. पाण्याच्या लाटा वाळूवर येऊन परत निघून जायच्या आणि ती मुलं पुन्हा हसरे चेहरे घेऊन पाण्यात जाऊ लागायची. पुन्हा एकदा पाण्याने त्यांच्याकडे धाव घेतली की ती मुलं आपल्या आईवडिलांकडे धावत कुशीत शिरायची. प्रिया हे सर्व दुरूनच पाहत होती आणि नकळत तिच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद निर्माण होऊ लागला. सायंकाळची वेळ होती, त्यामुळे गर्दी थोडी वाढू लागली होती. तर प्रिया त्या गर्दीतही एकटीच होती. सूर्याच्या केशरी छटांनी सर्व आभाळ आपलंसं करून घेतलं होतं आणि त्या क्षणांना समुद्र आणखीनच खास बनवत होता. प्रिया त्या क्षणात हरवलीच होती की तिच्या मोबाईलवर मेसेज येऊन धडकला. तिने घाईघाईने मोबाईल हातात धरला आणि मेसेज ओपन करून बघू लागली. सॉरी, मला माहीत आहे तू वाट पाहायला आवडत नाही, पण मी ट्रॅफिकमध्ये अडकलोय ग. अर्ध्या तासात नक्की पोहोचणार आहे. वाट बघ हां, मी येतोय लवकरच. प्रियाने मेसेज वाचून फोन बाजूला ठेवला. आत्तापर्यंत तिच्या चेहऱ्यावर जो आनंद जाणवत होता तो कुठेतरी दूर पळून गेला आणि माथ्यावर चिंतेच्या रेषा झळकू लागल्या. तिचे डोळे इकडे तिकडे काहीतरी शोधू लागले, पण तिला हवं ते सापडत नव्हतं. वेळ जात होता आणि गर्दी कमी होऊ लागली. वाऱ्याच्या थंड्या स्पर्शात तिला घाम फुटत होता आणि तिचे डोळे फक्त आता ते येण्याकडे होते. तो तर काही येत नव्हता, पण एकटीच बसून तिच्या डोक्यात बऱ्याच प्रश्नांनी धाव घ्यायला सुरुवात केली होती. तिला बीपीचा त्रास असल्याने चेहरा घामाघूम झाला होता. तिला काहीसं अस्वस्थ वाटू लागलं होतं. तिने पर्समधला रुमाल काढत चेहऱ्यावरचा घाम पुसून घेतला आणि घाम पुसताच तो तिच्यासमोर येऊन उभा राहिला. तिच्या चेहऱ्यावरचं टेन्शन आता कुठेतरी दूर पळालं आणि ती धावतच त्याच्याकडे गेली. तिला त्याला मिठी मारावीशी वाटत होती, पण तिने स्वतःला रोखून धरलं. तो तिच्या समोर होता, उंच, रंगाने सावळा आणि चेहऱ्यावर स्मित करीत तो तिच्याकडे पाहत होता आणि त्याला पाहून तिचा चेहराही क्षणात खुलला. तिला त्याला मिठी मारायचं आहे हे लक्षात येत होतं, पण तिला सर्वांसमोर हे नको होतं जाणवलं आणि तो तिला बोलतं करायला म्हणाला, मॅडम, आता असंच बघत राहणार आहात का? बॅगचं ओझं खांद्यावर वाहून खांदा दुखू लागला आहे. जरा बॅग घ्यावी माझी. तर पाहत बसली आहेस. ती त्याला शांतचित्ताने पाहत होती आणि त्याच्या शब्दाने ती भानावर आली. तिने त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहिले आणि जोराने बॅग खेचून ती समोर जाऊ लागली. तर तो एकही शब्द न बोलता तिच्या मागे चालू लागला. काही क्षणात ते हॉटेलवर पोहोचले. रिसेप्शनवर त्याच्याबद्दल माहिती विचारण्यात आली आणि दोघेही आपल्या रूममध्ये दाखल झाले. आतून दार लावत नाहीस की तिने बॅग बेडवर फेकून त्याला घट्ट मिठी मारली. मिठी इतकी घट्ट होती की त्याला काय करू आणि काय नको असं झालं. त्याला तिचं असं वागणं अपेक्षित नव्हतं, तरीही त्याने तिच्या भावना समजून घेतल्या आणि तिला जवळ करत आपले हात घट्ट केले. काही वेळ ती तशीच आहे हे पाहून तो म्हणाला, किती घाणेरडी आहेस ना तू. मला फ्रेश होऊ द्यायचं तर चिपकून बसली आहेस. घामाचा वास येतोय बघ जरा. आतापर्यंत शांत असलेली ती अचानक ओरडत म्हणाली, तू खूप खडूस आहेस. माझ्या भावनांची तुला काही कदरच नाही. जा, मी नाही बोलणार तुझ्याशी. बाजूला पडून असलेला टॉवेल तिने त्याच्या चेहऱ्यावर फेकून दिला, जोरात फेकून मारला. तोही आपली बॅग खाली ठेवून लगेच फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये पोहोचला. तो आतमध्ये गेला तर प्रिया आपलं सामान बाहेर काढू लागली. ती येताच फ्रेश झाली होती, त्यामुळे तिने त्याचं सर्व सामान बाजूला नीट ठेवलं. काही वेळातच तो बाहेर आला. ओल्या झालेल्या केसांना त्याने जाणूनच हलविले आणि थोडंसं पाणी तिच्या चेहऱ्यावर पडताच ती रागाने त्याच्याकडे पाहू लागली. तोही आपली नजर चोरत आरशाकडे पाहू लागला. त्याने कपडे चेंज केले आणि आरशात बघत होताच की ती म्हणाली, सारस, किती नटणार आहेस. तुला इथे काही मुली पटवायच्या नाहीत ना? मला जाम भूक लागली आहे. तुझी वाट पाहत बसले होते ना, म्हणून चल लवकर. त्यानेही आपलं लगेच आवरलं
आणि जेवायला बाहेर गेले. त्याने खायचं ऑर्डर केलं तेव्हाही प्रिया फक्त त्याच्याकडे पाहत होती. सारसला हे सर्व जाणवत होतं, पण तो तिच्याशी नजर मिळवू शकत नव्हता. सारसला जे जे आवडतं होतं ते सर्व प्रियाने मागवून घेतलं होतं आणि सारस तिच्याकडे पाहतच राहिला. काही वेळात दोघांचं जेवण झालं आणि ते परत रूमवर पोहोचले. दोघेही जेवण करून रूमवर परतले होते. दिवसभराच्या प्रवासाने त्यांना थकवा जाणवत होता. त्यामुळे कपडे चेंज करून लगेच बेडवर पडले. सारस आपल्या स्वभावाप्रमाणे खूप काही बोलत होता, तर प्रिया नेहमीप्रमाणे शांत होती. तशी त्याच्याजवळ ती फार बोलत असे, पण आज तो समोर असताना तिने शांत राहणंच पसंत केलं होतं. त्यानेही तिला बोलायची विनंती केली, पण ती एकही शब्द बोलली नव्हती. बोलता बोलता रात्र सुरू लागली, तरीही करण्यात हरवले होते. रात्रीचे सुमारे 1:30 वाजले होते. थकल्याने त्याला झोप लागत होती, म्हणून तो अंगावरचा लगेच बेडवर पडला. तर प्रिया त्याच्याकडे पाहत होती, पण त्याची तिरकस नजर तिची वाट सोडत नव्हती. कितीतरी वेळाची शांत असलेली प्रिया सारसच्या बाजूने सरकली आणि त्याला घट्ट मिठी मारली. सर्व बघून तो लगेच गालात हसला. त्याचं ते हसणं तिने अगदीच नजरेत सामावून घेतलं. पाहता पाहता दोघांच्याही नजरा एकमेकांशी येऊन भिडल्या आणि हृदयात धडधड वाढू लागली. शरीरामध्ये फार फरक नव्हता, पण ओठ मात्र एकमेकांसाठी अतृप्त झाले होते. प्रिया त्याच्या अधिकच जवळ गेली होती, तर सारस देखील आता तिच्याजवळ आला होता. त्याला इतकं जवळ येताना पाहून तिने आपले डोळे घट्ट मिटले. सारसच्या ते लक्षात आलं आणि त्याने ओठांवर चुंबन देण्याऐवजी कपाळावर आपल्या प्रेमाची मोहर उमटवली. त्याच्या अशा वागण्याने ती थोडी हिरमुसली आणि क्षणभर आनंदही झाला. तो आपला फायदा घेणार नाही या गोष्टीचा आनंद, तर त्याला आपण नको की काय, असा प्रश्न तिच्या मनात निर्माण झाला आणि तिला स्वतःच्या वागण्याचं वाईट वाटलं. म्हणूनच ती विरुद्ध दिशेने तोंड करून झोपू लागली. तिचं ते वागणं त्याच्या लक्षात यायला फार वेळ लागला नाही आणि त्याने स्वतःहून तिला घट्ट मिठी मारली. त्याने मिठीत घेताच थोड्या वेळापूर्वीचा रुसवा तिने क्षणात नाहीसा केला आणि तीही त्याच्या कुशीत जाऊन शिरली. रात्र सरत होती. सारस तिला मिठीत घेऊन झोपला होता, तर प्रियाला काही झोप येईना. तिच्या डोक्यात बऱ्याच प्रश्नांनी धाव घेतली होती. अशी धाव जी तिला बुचकळ्यात पाडत होती आणि क्षणात आनंदही देत होती. विचारात असतानाच तिने आपली मान त्याच्याकडे वळवली आणि मोरपिसारा फुलवावा तसा आपला हात तिने त्याच्या चेहऱ्यावरून फिरवला. तिचं संपूर्ण लक्ष फक्त त्याच्या निरागस चेहऱ्याकडे होतं. तिला त्याच्या चेहऱ्यावरनं संपणारा आनंद दिसू लागला आणि ती आणखीनच त्याच्यात बुडू लागली. स्पर्श म्हणजे नक्की काय? आनंद की यातना? जे नक्की तरी काय? मोरासारखं पिसारा काढून थुई थुई नाचणं की एकांतात स्वतःला सतत त्रास करून घेणं? स्पर्श म्हणजे नक्की आहे तरी काय, असं तिचं मन तिला विचारू लागलं. स्वाभाविकच त्याला काही कारणे होते, ज्या कारणांनी प्रियाला शांत नाही तर खूप शांत केलं होतं. वय 21 वर्ष, फुलपाखरासारखी स्वैरभैर उडणारी प्रिया BScच्या अंतिम वर्षाला होती. मध्यमवर्गीय कुटुंबातील एक संपन्न कुटुंब. प्रिया लहान असतानाच तिची आई तिला सोडून गेली, त्यामुळे ती तेव्हाच एकटी पडली. पण वडिलांनी मात्र पुन्हा दुसरं लग्न करून स्वतःचा एकटेपणा कायमचा दूर केला. ती त्यांना इतकी नकोशी झाली होती की अगदी तिचं शिक्षण पूर्ण होण्याआधीच त्यांनी तिच्या लग्नाचा बेत आखला होता. पण तिने कसंबसं आपलं शिक्षण पूर्ण केलं. शेवटी संपूर्ण कुटुंबासमोर हार मानून तिने लग्नाला होकार भरला. वयाच्या 21-22व्या वर्षी, जेव्हा तिला संसार हा शब्द कळत नव्हता, त्या वयात तिने संसार करायला सुरुवात केली आणि मनात होती एकच माफक अपेक्षा. जे वडिलांनी प्रेम दिलं नाही ते कमीत कमी जोडीदाराने द्यावं. लग्नाचे विधिविधान पूर्ण झाले आणि प्रिया नावाचं ओझं वडिलांच्या आयुष्यातून कायमचं नाहीसं झालं. तिलाही त्या दिवशी रडावंसं वाटलं नव्हतं. तिने एकदा त्यांच्या डोळ्यात झाकून बघितलं. त्यात तिची जागा कुठेच नव्हती हे दिसताच तिने आपल्या अश्रूंना आपल्या डोळ्यातच कैद केलं आणि इतरांना वाईट वाटू नये म्हणून त्यांचे चरणस्पर्श करून ती नव्या आयुष्यास निघाली. असं आयुष्य ज्यात जोडीदार तर अनोळखी होता, पण तीही नैराश्याने ग्रासली होती आणि मनात आशा होती की त्याने तिला तनामनापासून फुलवण्याची.
प्रियाच्या आयुष्यात आता मोहित आला. तो इंजिनियर होता, शिवाय घरच्यांचा स्टेटसला जुळणारा होता, म्हणून सर्व फारच आनंदी होते. तर त्या नवीन वातावरणात स्वतःला कसं तरी सांभाळून घेत होती. त्यांच्या व्यतिरिक्त घरात सासू म्हणजे अगदी कडक व्यक्तिमत्व, जिला चुका आणि बोल ऐकवण्यास ती माघार घेणार नव्हती. लग्नाचं होतं ते आटोपल्यावर सर्व नातेवाईक आपापल्या घरी निघाले होते आणि प्रिया आपल्या कामात दिवसभर व्यस्त होती. घरी जास्त लोक असल्याने तिला सकाळपासून कामात फुरसत मिळाली नव्हती. तर स्वयंपाक, धुणी, भांडी आवरता आवरता तिला सायंकाळच झाली होती. तिचं विश्व म्हणजे चाळीतलं एक छोटंसं घर, जिथे 4 लोक कसे तरी दाटीवाटीने राहत होते. सायंकाळ झाली आणि घरातले सर्वच लोक कुठेतरी बाहेर जाऊ लागले. तिला घरात नक्की काय चाललं हेच कळत नव्हतं, पण त्या सर्वांना प्रश्न विचारण्याची हिंमत तिने काही केली नाही. तर नवऱ्याने आज फक्त दोघांचा स्वयंपाक बनवायला सांगितला होता. ती रात्रीचा स्वयंपाक बनवण्यात व्यस्त झाली होती आणि घर देखील रिकामं झालं होतं. नवरा तिच्या मागे गिरट्या घालू लागला होता. तिला त्याचं नक्की काय चाललं आहे हे कळत नव्हतं. तरीही तिने आपलं पूर्ण मन कामात लावलं होतं. इतकं असतानाही त्याचं किचन रूममध्ये येणं काही बंद झालं नव्हतं. तासाभराने स्वयंपाक झाला आणि तिने त्याला जेवायला बोलावून घेतलं. त्यानेही क्षणाचा विलंब न करता प्रस्थान केले. जेवण करतानाही त्याची नजर तिच्यापासून हटली नव्हती. तो तिला बघून स्मित करीत होता, तर ती जेवण करण्यास स्वतःचं मन लावून घेत होती. त्याचं तिच्याकडे असं बघणं तिला कदाचित आवडलं नव्हतं. प्रयत्न करूनही ती स्वतःला शांत करू शकत नव्हती. काहीच वेळात तिचं जेवण आटोपलं आणि ती किचनमधलं काम आवरून TV पाहायला बसली. अगदी 5 मिनिटे झाली असतील. मोहित तिच्यासमोर येऊन उभा राहिला. तिच्या हातात असणारा टीव्हीचा रिमोट आपल्या हातात घेत त्याने TV बंद केली आणि पुढच्या क्षणी तिचा हात पकडत तो तिला बेडवर घेऊन गेला. तिला त्याचं नक्की काय चाललं आहे हे कळत नव्हतं. ती त्याला काही विचारणार तेवढ्यात तोच म्हणाला, प्रिया, तुला माहिती आहे लग्नाच्या पहिल्या रात्री काय होतं? तिला त्याबद्दल काहीच माहीत नव्हतं, त्यामुळे तिने नकारार्थी मान हलवली. ज्याला ती पण आपला राग व्यक्त न करता त्याने मोबाईलवर एक लावली. मोबाईलमधून कसले तरी आवाज येत होते. प्रियाने सर्व पाहणं नकोसं झालं होतं, तर मोहित तिकडे मनातून बहरला होता. तिने त्या चित्रफितीवरून नजर हटवली आणि बाजूला सरकली आणि मोहितला तिचं ते तसं वागणं अपमानित वाटलं आणि एखाद्या शिकाऱ्यासारखा तो तिच्या शरीरावर येऊन पडला. तिला काही बोलायची संधीच नव्हती. एखादा व्यक्ती खूप दिवस उपाशी असल्यावर जेव्हा त्याला जेवण मिळतं आणि तो त्या जेवणावर तुटून पडतो, तशीच मोहितची अवस्था झाली होती. त्याला स्वतःला सावरता आलं नाही आणि त्याने अदाशीनपणाने प्रिया आणि तिच्या शरीरावर येणारे सर्व संकट दूर केली. त्याचे मोठमोठे डोळे तिच्या शरीराकडे रोखून पाहत होते. डोळ्यात होती ती वासना आणि आता त्यासमोर त्याला काहीच दिसणार नव्हतं. प्रियाच्या चेहऱ्यावर असलेलं भय देखील त्याला दिसलं नव्हतं आणि तो एखाद्या भुकेल्या जनावराप्रमाणे तिच्यावर तुटून पडला. त्याला आपला पहिला स्पर्श खास बनवायचा असल्याने तो तिच्याशी अगदी कठोरपणे वागत होता आणि पहिला स्पर्श होताच प्रियाच्या शरीराला पहिला घाव बसला. तिला खूप ओरडावंसं वाटत होतं, पण तो अधिकार देखील त्याने तिला दिला नव्हता. तिच्या तोंडावर आपले हात मजबूतीने ठेवून तो तिच्या शरीराचा उपभोग घेत होता. तर प्रियाच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला होता, ज्याकडे मोहितसारख्या पुरुषाची नजर जाणं कठीणच होतं. तर ही होती आजची कथा. प्रेक्षकांनो, याच्या पुढचा भाग आपण उद्या प्रसारित करणार आहे, तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि रेशीमगाठ या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागामध्ये. धन्यवाद. रेशीमगाठ या चॅनलच्या नोटिफिकेशनच्या बेल आयकॉनच्या ऑलवरती क्लिक करा, म्हणजे रोजच्या कथा जेव्हा अपलोड होतील तेव्हाच तुम्हाला नोटिफिकेशन येईल.